पाऊस खूप पडतोय आज, असं सकाळपासून सांगतोय आणि त्याच थीम वरती आमचा हा आजचा ब्लॉग आहे. पावसाळी वातावरण आणि मग आमचं त्यातलं रुटीन. तर मस्त मॉर्निंगला असा मुसळधार पाऊस बाहेर आणि गरम गरम चहा. पाऊस पडतोय पण आज बापरे, आज खूपच पाऊस आहे. आईचा पण फोन आलेला ना काय सकाळी, तिथे सुद्धा प्रचंड वारा आणि पाऊस आहे. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज मॉर्निंगलाच व्लॉग सुरू झालाय. वाजले सकाळचे 9:30. राव मगाशी स्कूलला गेलाय आणि आता आमचं रुटीन सुरू झालंय. मस्त आधी गरम गरम चहा पितोय, नंतर ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, बाकी जरा घरातली कामं आहेत. सो रुटीनला तर सुरुवात झालीये. मस्त गरम गरम चहा पितो. संततधार लागली एकदम चालूच आहे. आणि बघ ना, ती टुटी फ्रुटी भारी लागते एकदम. फ्रूट टोस्ट. हा, ही टुटी फ्रुटी मस्त लागते. आणि आम्हाला एकदम मागे व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू, मस्त पावसाचा व्ह्यू आहे. आम्हाला दोन्ही घराला व्ह्यू मस्त मिळाले. आम्ही पावसाळा काय म्हणजे आम्ही एन्जॉय करू शकतो बसून. काय झालं, केर ठेवायचं ना? हो, सुका ओलं एकच. आणि जेव्हा डिवाइड करायचं असेल ना तर ते आपल्याला इन्फॉर्म करतात. मस्त चहा पिऊन झालाय आमचा, केर सुद्धा नेऊन झालाय आणि आता पुढच्या कामांना लागते. सगळ्यात आधी तर आज मला मेन भांडी लावून घ्यायची आहेत, कारण आज भरपूर भांडी घासून झाली आहे. तो लावायला जरा भांडी आज जास्त आहेत आणि घासायला तेवढीच कमी आहेत. आत्ताच आमची चहाची आहेत. तो एक एक कामांना लागते. ब्रेकफास्ट सुद्धा करायचा आहे. काय करू रे? पोहे किंवा उपमा चालेल. उपमा करू? हो चालेल. जरा ही कामं आवरून घेते आणि मग उपमा करते. लगेच नकोय ना, आता चहा लगेच नको. ब्रेकफास्ट सुद्धा आमचा ठरलाय, उपमा करते. पण जरा जसं म्हटलं की भांडी लावून घेते पटापट. थोडीशी तिथे भांडी जी घासायला आहेत ती घासून सुद्धा घेते, म्हणजे एक कामांचा टप्पा होऊन जाईल आणि मग ब्रेकफास्टला उपमा करते. तर जसं अंकिताने आता सांगितलं, मॉर्निंग रुटीनची कामं तिची आता सुरू झाली आहेत. आमचा चहा सुद्धा झाला आणि राहू थोड्याच वेळात येईल आणि मस्त पावसाळी वातावरण आहे. छान वाटतं मॉर्निंगला, एकदम फ्रेश वाटतं. आणि आम्हाला बरेच कॉमेंट्स आले आहेत. आम्ही जो कालचा ब्लॉग टाकला होता की इंडक्शन वापरायचं की शेगडी वापरायची, त्यावर बरेच कॉमेंट्स आलेत, सजेशन्स आलेत. अंकिता त्या सगळ्या सजेशन्सना रिप्लाय देईलच आणि खूप छान छान सजेशन्स आलेत. त्यावर आम्ही सुद्धा विचार करू. म्हणजे काल आम्ही डायरेक्ट प्लॅन केलंय की इंडक्शनच घेऊया, पण बरेच पर्याय तुम्ही सुचवले आहेत. सो त्याचा सुद्धा विचार करू आम्ही. फायनली माझी सगळी भांडी लावून झाली आहे. जरा फक्त डबे अरेंज करते आणि जरा तुपाची आणि तेलाची ओली आहे ती जरा थोडीशी राहू दे, वाळू दे, ती नंतर ठेवे. हे बघ, तूप आणि तेल, ती जरा ओली आहे आणि ती कशी, ती पूर्ण जरा वाळू द्यायला लागतात ना, नाही तर पाणी राहिलं तर. एकदा आठवतं का तूप उडालेलं? हो, एकदा उडालं होतं, पाणी होतं ना. ते पटकन उपमा करून घेते आपला. येस, राहू म्हणजे येईल ना, त्याचाही करून ठेवते. ब्रेकफास्ट करायला घेतलाय आणि जसं म्हटलं उपमा करणार आहे. इथे रवा भाजायला ठेवलाय. एकीकडे जरा कांदा चिरून घेते, टोमॅटो घेतलाय चिरून, थोडंसं आलं, उडदाची डाळ, कढीपत्ता, एक फक्त लाल मिरची घेतली आहे, थोडेसे दाणे आणि कोथिंबीर. रवा मस्त इथे माझा भाजून झालाय. आता मी मस्त तूप घेणार आहे आणि तुपातला उपमा करते. तूप छान गरम झालंय. मस्त नॉर्मल जी आपण फोडणी करतो तीच करतेय. थोडीशी मोहरी आणि हिंग घातलंय. त्यात आता मी कढीपत्ता, एक लाल मिरची, उडदाची डाळ, दाणे हे सगळं ऍड करणार आहे. आलं घेतलंय पण पुष्कळ म्हणतोय आलं नको टाकूस, म्हटलं ठीक आहे. सो आलं स्किप करतेय आणि कांदा टोमॅटो मस्त ऍड केलाय यात. आणि इथे आता आपलं पाणी गरम होतंय मस्त उपम्यासाठी. कांदा टोमॅटो मस्त शिजलंय. आता हा जो भाजलेला रवा आहे तो मी यात ऍड केलाय. आज पांढराच उपमा करतेय. कधीतरी सांजा करतो आपण, हळद टाकतो आणि, पण आज पांढराच करतेय. मीठ ऍड करतेय थोडंसं. ऍक्च्युली मटार सुद्धा होते माझ्याकडे, पण अगेन पुष्करला फार मटार नाही आवडत, सो मग मटार सुद्धा मी स्किप केले. थोडीशी साखरेची कणी ऍड करते. मस्त बाहेर पाऊस पडतोय, गरम गरम उपमा, त्याच्यावरती छान आलू भुजिया, शेव. मस्त आज ब्रेकफास्ट पण आमचा आम्ही एन्जॉय करणार आहोत पावसाबरोबर. थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि आता मी ह्या जे पाणी आपलं इथे उकळते ते ह्यात ऍड करणार आहे. आणि आता छान एक वाफ आणायला उपमा ठेवते.
मस्त उपमा झालेला आहे. आता मी आणि पुष्कर मस्त ब्रेकफास्ट करून घेतो. शेव घालू तुला? हो. आणि ही इथे आपली आलू भुजिया जी मस्त उपम्यावरती टाकून आता आम्ही उपमा एन्जॉय करणार आहोत, ब्रेकफास्ट एन्जॉय करणार आहोत. चलो चलो. सो ब्रेकफास्ट इज रेडी. मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे. उपमा खाऊन झालाय. राहू सुद्धा मगाशी झालाय. मॉर्निंग. आज आमच्या स्कूल मध्ये ना एक असं पेंटिंगचं दाखवलेलं. अच्छा, तू केलंस मग ते? हँड पेंटिंग का? अच्छा अच्छा. येलो कलर होता आणि हात टाकला आणि बुक वर हात ठेवला असा. अच्छा. आणि मग डक बनवला. डक बनवलं. अच्छा. असं ठेवल्यानंतर डकची बॉडी झाली असेल आणि मग थंबने केलं. क्या बात आहे. मस्तच रे. मस्त. सो राहू सुद्धा स्कूलमधनं घरी आलाय आणि राहूला फ्रेश केलंय, त्याचं आवरून दिलंय आणि आम्ही सुद्धा जरा तयार झालोत. जरा इथल्या इथे कामं आहेत. बँकेमध्ये सुद्धा जायचंय आणि लोकल मार्केटमध्ये 2-3 कामं आहेत, भाजी फ्रुट्स वगैरे. सो पाऊस थांबलाय, पटकन जाऊन येतो. चला राहू. चला. अमरेला घे. अरे येत नाही. बसली का? बाय. तर बँकेची कामं झालेली आहेत. अजून जी 1-2 कामं होती ती सुद्धा झाली आहेत. दूध घेतलेलं आहे आणि भाज्या घ्यायच्या होत्या ॲक्च्युली, पण आता तसा उशीर झाला आहे आम्हाला आणि परत पाऊस सुद्धा भरपूर सुरू झाला आहे. सो भाजी घेणं स्किप करतोय आणि आता डिरेक्टली आम्ही घरी जातो. तर फायनली सगळी कामं झालेली आहेत आणि आम्ही घरी पोहोचलोत. पाऊस पुन्हा सुरू झालाय. प्रचंड पाऊस पडतोय आमच्या इथे. पाणी बघ किती झाले. काय खेळतोय किती वर्षांनी? हवा. अच्छा, हा गेम दिवसांनी. किती दिवसांनी खेळतोय असं म्हणायचं का तुला? आता 4 महिन्यापूर्वीच आणला. आम्ही आताच आलोत आणि फ्रेश झालो आणि अंकिता आता मस्त गरम गरम कॉफी करते. मस्त पावसातनं आल्यावरती गरम गरम कॉफी प्यायला मस्त वाटतं, फ्रेश वाटतं, रिफ्रेशिंग वाटतं. आज आम्ही सकाळपासून सगळं पावसातच आहोत. मस्त चहा पितोय. आमचा ब्रेकफास्ट आज पावसाबरोबर झालाय आणि आता बाहेरून आलो. सो पुष्कर म्हणाला की मस्त गरम गरम कॉफी कर. उपमा खाऊन आज हेवी झाले त्यामुळे लंचला तर तसं काही नकोय. ते कॉफी आपली मस्त तयार होतीये आणि आज निवांत रुटीन सुरू आहे. अंकिताची कामं सुद्धा हळूहळू सुरू आहेत, कारण गेले 4-5 दिवस आमचे त्या नवीन घरी आम्ही जात होतो आणि खूप हेक्टिक होतं. ट्रॅव्हलिंग आहे. जे डेली ब्लॉग्स बघतात त्यांना माहिती आहे की आमच्या या घरापासून ते घर थोडंसं लांब आहे. काय करायचं तो गेम सांग सगळ्यांना. काय करायचं असतं त्या? चिकटवायचं पेन आहे. अच्छा. आणि या बॉलला चिकटवायचं आणि इथे जो नंबर दिलाय तेवढेच गोल टाकायचे. अच्छा, त्या कलरचे त्या डब्यामध्ये टाकायचे का? ही ट्रेन आहे का? फेवरेट कलर तसा सोपा आहे मग गेम. तुझा सगळे कलर सगळे. पण एक सांग ना, एक कुठला फेवरेट आहे? रेड कलर फेवरेट आहे. अंकिताचं अजून एक काम सुरू झालंय, कपड्यांच्या घड्या घालणं. मी मदत करू का? नको नको, मी करते. का? तू फक्त एक काम कर, दुधाकडे लक्ष ठेव. चालेल. अंकिताला नेहमी भीती वाटते, ती मला कामं करू देत नाही, कारण तिचं म्हणणं असतं की मी डबल कामं करून ठेवतो. आता इथे कॉफीचं दूध तिने मला सांगितलंय, दूध तापायला ठेवलंय. ओके, अजून वर नाही आलंय पण वेळ अजून. अच्छा, आपण करूया का आईला मदत? नाही रे, आपण एक तो ब्लॉग केला होता ना आपला, आईला नो किचन चॅलेंज. मग तसा एक करूया आपण. एकदा आपण आईला लंच बनवून देऊया काहीतरी खायला मस्त. तिथे ठाण्याच्या घरी गेलो ना आपण, की आपण आईला काहीतरी करून देऊया. हा, बेस्ट आयडिया ना. मग तेच सांगतोय, बेस्ट आयडिया आहे. काय द्याल ते सांगा आधी. बघूया ना, तिथे गेल्यावर ठरवूया काहीतरी मेनू. हा, मॅगी देऊ ना, सोपं आपलं. पण तेव्हा झालं ना, मॅगी आपण करून दिलं त्या दिवशी ब्रेकफास्ट मध्ये. यावेळेस काहीतरी दुसरं देऊया काहीतरी. तुम्ही मला पोळी वेळी करून द्या. पोळी होत नाही ना पण इंडक्शन वर. आजच एक कॉमेंट आली आहे ना, पण नंतर ज्यांच्याकडे इंडक्शन आहे त्यांनी आज कॉमेंट केली आहे की पोळ्या होत नाहीत इंडक्शन वर. मग मोठा चॅलेंज आहे हा.
बघूया ना, आपण काहीतरी डिसाइड करूया. इंडक्शन तर आहेच आणि बरेचशी जी सजेशन्स दिली त्यातलं काहीतरी जर करता आलं तर बेस्ट आहे ना. कपड्यांच्या घड्या करतेय तर मला अवधूत जोशी ह्या आयडी वरनं एक कमेंट आली आहे की तुमचा हा जो कपडे वाळत घालण्याचा स्टँड आहे अंकिता त्याच्याबद्दल जरा सांगशील. सो नॉर्मल जो आपला स्टँड असतो तसाच आहे, फक्त असे त्याला असे खण आहेत 1 2 आणि सेम ॲज इट इज 3 4 5 6. सो भरपूर कपडे इथे मावतात. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 सेक्शन आहेत. प्लस इथे तुम्ही बघू शकता हे हँगर साठी आहे, स्पेशली त्यांनी दिलेलं. आपला जो हँगर आहे तो ह्यात अडकवायचा. शर्ट असतील किंवा वॉट एव्हर आपण जे कपडे हँगरला लावून वाळत घालतो तो प्रकार आपण इथे वाळत घालायचा आहे. आणि प्लस हे जे वरती रॉड आहेत ना, इथे सुद्धा त्यांनी असं हाफ सर्कल सारखे रॉड दिले होते की आपल्या चादरी असतात मोठ्या त्या वाळत घालायला, पण आम्हाला ते नको होतं. सो आम्ही ते रॉड काढून ठेवलेत आणि जरा ते मोठे आहेत सो जागा सुद्धा ते खूप घेतं. सो ती सुद्धा सोय त्यांनी वेगळी केलेली आहे की चादरींसाठी इथे पूर्ण असं हाफ सर्कलचा रॉड येतो आणि दणकट आहे तसा. मस्त मस्त मस्त. पाऊस खूप पडतोय आज, सकाळपासून सांगतोय आणि त्याच थीम वरती आमचा हा आजचा ब्लॉग आहे, पावसाळी वातावरण आणि मग आमचं त्यातलं रुटीन. फ्लॅग्सचा गेम खेळलास की नाही आज? अरे आपण नंतर करूया ना. ते कॉन्टिनेंट्स आणि कंट्रीज आपण काल ओळखले ना सगळे या ग्लोबवर. मग ह्या सगळ्या आज पाठ कर इथे. साऊथ अमेरिका आपण केलं ना काल. तुला कॉन्टिनेंट्स माहिती आहेत ना राहू? कॉन्टिनेंट सांग कुठले कुठले राहू, कुठले कुठले कॉन्टिनेंट्स आहेत? एशिया, हा, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ज्यात जर्मनी आहे, इंग्लंड आहे, युरोप, करेक्ट. आणि बरोबर बरोबर ऑस्ट्रेलिया, बर्फवाला जिथे बर्फ पडतो खूप, अंटार्क्टिका साऊथ अमेरिका मधली, ब्राझील आणि अजून एक अर्जेंटिना, अजून एक मेक्सिको. मेक्सिको नॉर्थ अमेरिका मध्ये. व्हेरी गुड. पण आहे लक्षात आहे बऱ्यापैकी. आज अजून करून ठेव, मग मी तुला अजून क्वेश्चन विचारेन. इंडिया आणि साऊथ आफ्रिका झालेली फायनल मॅच. हा, इंडिया जिंकलेली. येस, T20 वर्ल्ड कप ची ना. मग इंडिया कुठल्या कॉन्टिनेंट मध्ये येतो? एशिया. आणि दूध फायनली वर आलेलं आहे. मी गॅस बंद करतोय. नाही नाही, आहे व्यवस्थित आहे ना. हो व्यवस्थित आहे. बाजूच्या पाण्याचा पण गॅस बंद करू. कळलं? ओके. पाण्याचा सुद्धा गॅस बंद करायला सांगितलं अंकिताने, केलेला आहे. आणि इथे कॉफी मस्त रेडी आहे आपली. दूध जास्त टाकलंय का? नाही रे, बरोबर आहे. बरोबर आहे. हो, मस्त कॉफी पिऊन झाली आहे आणि मगाशी ते कपडे घडी करायचे अर्धवट राहिलेले सो ते करून घेते. आणि असं रुटीन सुरू आहे. मस्त बाहेर पाऊस पडतोय सो पावसाळी वातावरणातलं निवांत रुटीन सुरू आहे आमचं. आणि छोटी मोठी पुढे कामं आहेतच. राहू खेळतोय, पुष्करचं सुद्धा संध्याकाळी ऑफिस सुरू होईल. सो आता आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय. पाऊस आला बघ. नाही संपलं. मगाशी एवढा पडत होता.